सर कुठे चाललो आपण? कुठे चाललो? दुकानात चालला. दुकानात हे कशा आहात सगळे? मस्त का? आम्ही पण मस्त. चला तर हे बघा, जरा बाहेर चाललोय कामासाठी. भरपूर थंडी सुटली. काय खातो बाबू? छान आहे का? स्वरा छान आहे का? हां, छान आहे. दक्ष छान आहे. हां, खाऊ खाऊ. मस्त आहे. काय? हां, हां, दाखवते की तुला. दाखवते. तुझेच दाखवते. तुझेच दाखवते. तर हे बघा, आता पाणीपुरी खायला आलो इकडे आम्ही. टेस्टी बघा. असं कर. छान आहे सरा. गोड आहे. खावा खावा. दाखव पाणीपुरीचं प्लेट. हा, दिसते का अंदर? बाबू चारू बाळा अजून इधर इकडे चारते. दक्ष पोट भरले. शेव चारू नको नको, तिथं खुर्चीवर बस. मला चारत नव्हतं वय, आणि स्वतः खायला लागलाय. उड्या मारू नको स्वरा, उड्या मारू नको खाल्ल्यावर. ए नकटे, हात लावू नको इकडे. तर हे बघा, आत्ताच बाहेरून जाऊन आलो. आता अचानकच आम्ही गेलतो पाणीपुरी खायला नेलतं यांनी. आणि आमची शेगडी पण होती ना, ती पण म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी अशी मला कुपनवर लागलेली, तर ती घेतलेली. मग ती जरा चांगली आहे का नाही अशी म्हणजे चेक करायला नेली होती शेगडी. घरात 2 शेगडी आहेत ना आमच्या, तर ही शेगडी अशीच 5-6 महिने झाले पडून आहे. आणि ती आमची दुकानात घेतलेली चांगली आहे ना, मग ती तशीच होती म्हणून जरा रिपेअर करायला गेलतो. म्हणजे चांगली आहे का नाही बघायला गेलतो ती शेगडी. आत्ताच घरात आलो बघा. पाणीपुरी खाल्ली, परत रगडापुरी खाल्ली. एकदम खाऊन घेतलं, खायला घेतलं. तर हे ना स्वरा तू काय खाल्लं? पाणीपुरी खाल्ली का नाही? आवडली तुला? हां, आणि मम्मीच्या हातली शेवपुरीमधली शेव खाल्ली का नाही? शेव किती होती ना. तू शेवपुरी घेतली नाही म्हणून तुला शेव भेटली नाही. मी शेवपुरी घेतली म्हणून मला शेव भेटली है ना. दोन शेव खाल्ल्या बाई. दे टाळी मग. पप्पा छान आहे का नाही? हा पप्पा. दक्षू, तू आल्याला काय घेऊन बसलास? बाहुली. झालं ना, पोरींसारखी चाळे करत. बाहुली घेऊन बसायची. पप्पा काय करतात आल्याला? झालं मोबाईल बघत. मी टीव्ही लावायला सांगितलेला ना. हा, आल्याला मोबाईल घेऊन लय राग आहे तुम्हाला तसा काय? तर हे बघा, आत्ता चाललो. आणि आता पोरांना मग अशी जरा 2 चारलं होतं जेवायला. पोरं झोपायला आलती म्हणून पोरं काय झोपलीच नाही. शेवटी हे चाललं, त्याने मला बोलले चल तुला पाणीपुरी खायला नेतो बाहेर, म्हणून गेलो बाहेर पाणीपुरी खायला. तर पाणीपुरी, रगडापुरी, शेवपुरी खाल्ली. मस्तपैकी मन भरलं सारखं. आज माझं मनाचं समाधान झालं. मस्त असं मोठे प्लेटमध्ये, मोठ्या बाउलमध्ये आलं. काय ग, थंडी वाजत होती. असंच गेलतो ना आपण. आता घरात आल्यावर जरा गरम गरम वाटते ना. माझे दात खुडकुडे लागले होते गाडीवरती बसून. हळूहळू मस्त लागली ना पाणीपुरी. आवडली ना तुला?
खाऊन आमच्या बनायचं समाधान झालं है ना. पाणीपुरी छान होती का? अगं 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 हे काय प्रकार बाळा? हा कोणता प्रकार? हा कोणता प्रकार? हा माझ्या स्वराचा प्रकार. विटाय आवडली तुला पाणीपुरी? तुला पाणीपुरी आवडली? हां छान होती, गोड होती ना? तुझीवाली गोड होती ना? हां चल मग आता सगळ्यांना बाय बाय करूया. बाय बाय. पप्पाने आम्हाला पाणीपुरी चालली म्हणून सांग. आमचे पप्पा शहाणे है ना. आम्हाला सगळं चालते ना स्वरा. थोडा उशीर चालते पण चालते ना है ना. थोडा उशीर चालते पण चालते ना. काय पाहिजे ते है ना. आणि आमची लय मिजाज नसतात. आम्ही आता असे पाणीपुरी खाल्ली तरी खूप मस्त वाटलं. गरजेचं नाही कंपल्सरी दुसरंच काय खायचं असतं. पाणीपुरी खावीशी वाटत ती खाल्ली आज. खूप मस्त वाटलं. चला तर मग सगळ्यांना आता बाय बाय. रात्र झाली आता. ह्यांना तेवढं जेवण वाढायचं आहे आमचं. माझं तर आता पोट भरलं चांगलं. 2-3 प्लेट खाल्ले. स्वरा दक्षला तर मग अशी 2-2 भात चारलेले. आता त्यांनी 1-1 2-2च पुरी खाल्ली. त्यांनी काही खाल्लं नाही स्वरा दक्षनी. आणि मी तर भरगतचं खाल्लं आहे. त्यामुळे आता तर मला काही भूक नाही. आता मी झोपणार आहे. म्हणजे टी व्ही लावून आता बघत बसणार आहे. कारण ह्यांना अजून जेवायला वाढायचं ना. त्यांनी काही खाल्लं नाही बाहेर. म्हणजे ज्या पोरांचं उरलेलं ना अर्धं तेच खाल्लं आहे. मग त्यांना वाढायचं आहे. आणि त्यांना बाहेरचं असलं आवडत नाही. नवऱ्याला माझ्या बाहेरचं काहीसुद्धा चालत नाही. त्यांना घरातलं जेवणच लागतं. त्यांना अजिबात बाहेरचं खाणं पटत नाही काहीसुद्धा. त्यांना बाहेरचं खाल्लं का नाही लगेच असं म्हणजे त्रास होतो पित्ताचा. परत असं पोटात दुखायचा वगैरे असं लगेच त्रास होतो. मग त्यांना बाहेरचं काही चालत नाही. चला तर मग आता त्यांना पण जेवायला वाढते आणि जेवून झोपतो आता. सकाळी दक्षूची लवकर शाळा आहे. उद्या आहे ना दक्षूची. शनिवार आहे उद्या. सकाळी लवकर शाळा आहे दक्षूची. चला तर सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट.